हा आमच्या बापानं फरमाईश दिली मला कोणीतरी आता, बाबासाहेबांना दिलेल्या सवलती चालतात भाडव्यांना, पण आमचा बाप चालत नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या सवलती चालतात, मग आमचा बाप का चालत नाही? मग म्हणून एक माझं एक गाणं आहे, लय फेमस आहे, लय खतरनाक आहे. म्हणजे दिवाळी आली ना, दिवाळीमध्ये ते गाणं बाहेर येतं माझं. जसं पावसाळ्यामध्ये भांडवळ कसे बाहेर येतात ना, असे वळवळ 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 करतात, तसं ते गाणं माझं दिवाळी आली की बाहेर येतं. आणि मग जातीवादी भांडवळ वळवळ करतात. कुठलं? अरे जातीवादी सारे म्हणतील तुमचा आंबेडकर नको आम्हाला, हे जातीवादी सारे म्हणतील तुमचा आंबेडकर नको आम्हाला. मग सांगा रे फुकट्यांनो, अरे भीमान दिलेला दिवाळी बोनस कसा काय चालतोय तुम्हाला? भीमान दिलेला दिवाळी बोनस कसा काय चालतोय तुम्हाला? भीमान दिलेला दिवाळी बोनस कसा काय चालतोय तुम्हाला? हे जातीवादी सारे मंदिर तुमचा आंबेडकर नको आम्हाला, जातीवादी सारे मंदिर तुमचा आंबेडकर नको आम्हाला. मग सांगा रे भिकाऱ्यांनो, अरे भीमान दिलेला दिवाळी बोनस कसा काय चालतोय तुम्हाला? भीमान दिलेला दिवाळी बोनस कसा काय चालतोय तुम्हाला? भीमान दिलेला दिवाळी बोनस कसा काय चालतोय तुम्हाला? सत्कार घेऊ आपण, घेऊ, एवढं होऊ द्या. नंदा सिद्धार्थ गायकवाड आई, वा कुठे आई? कुठे स्वप्नील भाऊची आई कुठे? वा माय, लय भारी पोरगा पैदा केला तुला क्रांतिकारीची भीम आई माझा. असे पोरं पैदा करा हा, जे चळवळ चालवतील, बाबासाहेबांचे विचार घेऊन जातील पुढं. अच्छा, मेंगाळे चेंगाळे कसे करू नका, मग सवानी तोंडाचे. बोला. निर्वाण साळवी भाऊच्या भाच्याकडनं सुद्धा आलेत. अजय भाऊ गायकवाड, गुड्डू संघर्ष मित्र मंडळ कोंबडपाडा, वा भिवंडी यांच्या वतीने सुद्धा धम्मदान आहे. कोंबडपाडा आई वंदना संजय जाधव, क्या बात आहे आई, फार उशिरा भेटलेत. असू द्या, उशिरा असे ना का, पण असं ना, दमदान करा. दान महत्वाचं आहे. अगोदर आम्ही घेणारे होतो, आता देणारे झालो. आता दुसऱ्यांना देतो, आता घेत नाही. बाबासाहेबांच्या पुण्य आहे ना. अबू बखरभाई, वा साहेबांनी सुद्धा धम्मदान दिलेलं आहे. हा, क्या बात आहे. युवा नेते निखिल माने, क्या बात आहे. 1000 रुपये आलेले आहेत. असं धम्मदान दिलं ना, फार सुखाचा संसार होईल तुमचा. केली तरतूद भीमान स्वातंत्र्य पूर्वी, बघा हो ब्रिटिश काळी. हा, दिवाळी बोनस, बाबासाहेबांनी दिवाळी बोनस कधी लागू केला माहिती आहे तुम्हाला? 30 जून 1930 साली पहिला दिवाळी बोनस चालू केला. 1930 साली भारत स्वतंत्र सुद्धा नव्हता, तरी भिकार चोटांनो म्हणता बाबासाहेबांना काय केलं, बाबासाहेबांना काय नाही दिले. हा, शोषित पीडित गोर गरीब कामगारांसाठी बाबासाहेबांनी दिवाळी बोनस केला चालू. लंडन मध्ये भांडला रे गोलमेज परिषद मध्ये, तिथे एकटा भिडला
इंग्रजांसोबत भांडला आणि हे इथले जातीवादी कुत्रे बाबासाहेबाची बरोबरी करतात. शेंबड्यांनो, आमच्या बापाचा नाद इंग्रजांनी केला नाही रे, तुम्ही कुठं करता भुरट्यांनो? आमच्या बापाच्या गाडीचा दरवाजा इंग्रज खोलायचा, इंग्रज. हा, इंग्रज खोलायचा, इंग्रज. असो, केली तरतूद भीमान स्वातंत्र्यपूर्वी बघा हो ब्रिटिश काळी, म्हणून थाटात साजरी ही करताय र तुम्ही तुमची आज दिवाळी. म्हणून थाटात साजरी करताय रे तुम्ही आज दिवाळी. म्हणून थाटात साजरी करताय रे तुम्ही आज दिवाळी. सवलती भीमाच्या पाहिजे पण नको सवलती देणार आम्हाला. अरे सवलती भीमाच्या पाहिजे पण नको सवलती देणार आम्हाला. माझ्या माय मावल्यानो, हा बाई सती जायच्या अगोदर, सती जायच्या आधी एखाद्या बाईचा नवरा मेला तर त्या बाईला जिवंत उचलून नवऱ्याच्या सरणावर जाळून मारून टाकायची. त्याला म्हणायची सतीची पद्धत, सतीची चाल. माहितीये का तुम्हाला? माहितीये का? हात वर करून सांगा. हा, बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिली माझ्या माय मावल्यांनो, लाडक्या बहिणींनो, नाहीतर तुमचाही नंबर होता. नवरा मेला की जावं त्याच्या माग. पण बाबासाहेबांनी घटना लिहिली या देशाची म्हणून तुम्ही वाचल्या, नाहीतर तुमचाही नंबर होता. हा, पण तरी सुद्धा बाया लय गाव, खास करून माणसं आहेतच, पोरं आहेतच, पण आताच्या तरुण मुली आणि तरुण मुलं, माणसांचं जाऊ द्या, बायांचं जाऊ द्या, पण तरुण मुलं आणि मुली त्यांच्या पायात काळे धागे आणि इथे बसलेल्या 99% मुला मुलींच्या पायामध्ये काळा धागा बांधलेला असेल. मागा महाराची ओळख होती, गळ्यामध्ये मडकं, पाठीला झाडू, पायात करदोळे, कमरेला करदोळे, ही महाराची ओळख. आणि आता तुमच्या पायामध्ये आहे का? कशामुळं? काही तर मग नजर लागती, नजर. हा, 4 दिवस तुम्ही अंग धुत नाही, मुंग सवानी तोंडांच्या नो, तुम्हाला कुणाची नजर लागणार आहे? हा, ते गंडे दोरे हातापायामध्ये काय बांधले असतील फेकून काढा ते. हा, विहारात जावा. बाबासाहेबांनी सांगितलं दर रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. 22 प्रतिज्ञा पाळा. सती जायची बाई, सती. भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर मनुस्मृती लागू होती या देशामध्ये, मनुचा कायदा लागू होता. आधी सती जायची, पण 26 जानेवारी 1950 ला आमच्या बापाचा कायदा लागू झाला आणि मेलेल्या नवऱ्याची बायको या देशाची पहिली पंतप्रधान झाली इंदिरा गांधी. बाबासाहेबांच्या पुण्याने 4 वेळा मुख्यमंत्री झाली बहीण मायावती. हा, ज्या समाजाला जंगलात राहावं लागायचं त्या आदिवासी समाजाची बाई द्रौपदी मुर्मू स्वराज्य पदावर बसली बाबासाहेबाच्या कायद्यामुळे, राष्ट्रपती झाली. हा, तू मेला असता पती, गेली असती सती, मग कवा बनली असती राष्ट्रपती? बाबासाहेबांच्या पुण्याने. असो, अरे सवलती भीमाच्या, तरी म्हणता बाबासाहेबांना काय केलं, बाबासाहेबांना काय दिलं? अरे कोई कहता है क्या किया है बाबा साहब ने, तो कोई कहता है क्या दिया है बाबा साहब ने. अरे माँ भी अपने बच्चे को दे ना सकेगी उतना प्यार दिया है बाबा साहब ने. जाणून बुजून जाणीवपूर्वक चुका करतो त्याला बिलंदर म्हणावे. क्या बात आहे भीम टायगर. याच्या वतीनं आले सुशांत जाधव, उर्शांत. क्या बात आहे बेटा, तू आतापासूनच पैसे द्यायला लागला, पुढं चालून तुझा काय नेम आहे का अंबानीला घोडा बेडा लावायचा काय? हा, जबे बोल जय भीम. हा, हे बात आहे. पोरांना जय भीम घालायला शिकवा, विहारात जायला शिकवा. हा, इकडे तिकडे जाऊ नका.
16व्या वर्षामध्ये महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी हातात तलवार घेतली होती. कशासाठी? अन्यायाचं मूळ कापण्यासाठी. आताचं शेंबडं पोरग 10-12 वर्षाचं 16 वर्षाचं पोरग हातात तलवार घेत आहे, पण कशासाठी? बड्डेचा केक कापण्यासाठी. बड्डेचा केक. ती तलवार तशी घातली पाहिजे उलटी त्याच्या ह्याच्यात. हा, महाराजांचा आदर्श घ्या. शिवाजी महाराज हो लय खतरनाक राजे होते. 750 वर्ष मोगलांचं राज्य होतं या देशामध्ये. पण महाराज आणि त्याही पेक्षा जास्त मावळे मुसलमान होते महाराजांचे. अरे शुभ 16व्या वर्षात लढला माझा राजा. शुभ 16व्या वर्षात लढला. शुभ 16व्या वर्षात लढला. अरवा घावानी तो वैऱ्याला भेडला. शुभ 16व्या वर्षात लढला. वाघावानी तो वैराला भिडला. शुभ 16व्या वर्षात लढला. वाघावानी तो वैराला भिडला. जिजा मातेच्या तालमीत घडला. जिजा मातेच्या तालमीत घडला. घडला घडला. रायगड. हा, बाबासाहेब जेव्हा महाडची क्रांती करत होते भाऊ, बाबासाहेब जेव्हा महाडची क्रांती करत होते तेव्हा, बाबासाहेब जेव्हा महाडचा सत्याग्रह करत होते तेव्हा महाराज म्हणतात, है रायगड, है रायगड महाड़ की पहाड़ी चोटी पर लगता था देख रहे थे वहां से ये मंजर के पानी के लिए लड़ रहा है एक शेरे बहादुर. तो शिवाजी राजा भी बोले वाह वाह रे अंबेडकर, वाह वाह रे अंबेडकर.